हम्म, 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 हम्म. बोला. तर त्याला त्याचा फ्रिक्शनचा आन्सर फिगर. काय आहे? ही. थांब 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 एक मिनिट. तुम्ही कशाच? ग्रुपवर दिलता ते. अरे ते तू. व्हिडिओ सेंड केला तू. अरे बघूया शर्विल, तू कशाच विचारतोय मला? हा. कशाच विचारतोय तू? ह्याच विचारतोय? हो सर, आपण त्याला वरती उचलतो ना, मग वरती उचलायला पण आपल्याला फोर्स द्यायला लागणार. मग तू मग लावतोय. त्याच्यावरती वरती उचलत इझी नाहीये जाणार. त्याला आपण. वरती फोर्स लावतो. हा उचललाय का? ग्राउंड वरून टच गेलाय का त्याचा नेहमी? नाही नाही. नाही. त्याला मी तिरका तिरका फोर्स फोर्स लावतोय. लावतो. त्याचं शेवटी मोशन हॉरिझॉन्टल होतंय म्हणून तर फ्रिक्शन आडवं लावलं होतं. त्याला जर हो उचलाय असेल तर तिरकं का उचलेन? सरळ वर उचलेन मी असं. हो अरे कळलंय का? हो शर्विल? सर. हो सर. हो कळालं. आता ती जी डायग्राम तुम्हाला जे व्हिडिओ पाठवला होता ना, सरफेस टेन्शनचे लॉजिक आहे त्याच्यामध्ये. हा. काय होतं सांगतो तुम्हाला मी. बघा. आणि आर्ग्युएबल आहे म्हणजे तो त्याच्यावर भरपूर तुम्ही जर बघितलं तर हायड्रोफोबिक वगैरे असे शब्द वापरून काय काय केलं जातं. बेसिक जे लॉजिक आहे त्याच्यामागे ते सरफेस. एक मिनिट हा. तर ते तुम्ही सांगितलेला लेक्चर मध्ये. हो सर. हे बघा. समजा हे जर असं पान Surface असेल. tension. ठीक आहे. हे जर पान असेल समजा, तर हे जेव्हा आपण पाण्यात टाकतो की नाही, ठीक आहे, पाण्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो? किडे वगैरे असतात बघा, कधी बघितले का तुम्ही असे तरंग ह्याच्यावर उभे असतात हो. पाण्यावर. त्यांचा हो जो सर. हो पाय असतो की नाही, तिथं जर तुम्ही काही बघितलं, पाणी असं झालेलं असतं बघा थोडंसं. कधी जाणवलं तुम्हाला? हो 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 सर. हो. ओके. म्हणजे कशाचं पाहिजे? हे किडा आहे समज मोठा एक असा, आणि त्याचे पाय कधी कधी असे पाण्यावर ठेवलेले असतात. जिथं पाय असतात ना त्याचे, तिथं पाणी थोडं तरी असं झालेलं असतं. कधी तर बघ वाटलं तर उद्या जाऊन. हो सर. बघितलंय. बघितलं? मग इथं काय असतं, हे म्हणजे डीप झालं असं थोडं. हे कशामुळे होतं हे 12वीत शिकवेन तुम्हाला. हे आता इमॅजिन होणार नाही तुम्हाला एवढ्या लवकर. पण बेसिकली ही पाण्याची जी वरची लेअर असतं का नाही, एकदम टॉपचा सरफेस, तो एका मेम्ब्रेन हा शब्द ऐकला की तुम्ही याच्या अगोदर? हो. हो. स्ट्रेच्ड तरी मेम्ब्रेन म्हणजे मेम्ब्रेन. हे डायफ्राम वगैरे असते की नाही आपल्या इथं बॉडीमध्ये किंवा हो हो. त्यासारखी. ओके. मग त्याच्यावर जर तुम्ही हात ठेवला, समजा बलून घ्या, बलूनला फोडा, त्याला ग्लासवर ठेवा, तिथं हात जर तुम्ही असं दाबलं तर असं असं ह्याच्यासारखंच होतं की नाही तिथे? हो 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 येतं लक्षात? हो. तर ते स्ट्रेच मेम्ब्रेन सारखं त्याच्यामध्ये टेन्शन तयार होतं आणि त्याला आपण सरफेस टेन्शन म्हणतो. हे पाण्याच्या आत लागत नाही, पाण्याच्या सरफेसवर लागतं. हा खेळ असतो मोठा. ॲडेझिव्ह कोहेझिव्ह फोर्सेस आठवते काय? हो. हा. हो. हो. एका तर सारखी आणि त्यांचा एका खेळ असतो तो. त्यात आपण घुसणार नाहीये. पण हे जेव्हा पान तुम्ही पाण्यावर टाकता ते तरंगतं का नाही, दोन कारण आहेत. एक हा. बायोन्सी फोर्स वगैरे त्या कन्सेप्ट आहेतच, ते मी तुम्हाला फ्लुइड्समध्ये वगैरे शिकवेन. दुसरं कारण, इथं जिथं पाणी आहे की नाही, हे याला खेचून धरत असतं. समजतंय का? सगळीकडनं. हो. ओके. हो त्या टेन्शनमुळे, सरफेस टेन्शनमुळे. मग तुम्ही काय केली, समजा इथे इंक टाकली, समजा इथे एकदम कडेला, तर हे काय करतं, डिटर्जंट किंवा सोप सोल्युशन किंवा इंक वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या पाण्याचं सरफेस टेन्शन कमी करतात. मग मगाशी जेव्हा मी इंक टाकली नव्हती त्यावेळी दोन्हीकडनं त्याला खेचून धरलं होतं की नाही रे? बोला. हो. हो मी जरी इंक टाकली, हा फोर्स कमी होतो. हा फोर्स कमी झाल्यावर अनबॅलन्स कंडिशन तयार होईल की नाही? हो आणि मग मोशन पुढचा जास्त खेचेल, त्यामुळे हा हो पुढचा सर. पळतो. मग ते इंक जी आहे त्याची मागाशी पसरते ना, ती नंतरचा कॉन्सिक्वेन्स आहे त्याचा. काय कळलंय तुम्हाला जरा जरा? हो हो सर. हो. सर मी तर ट्राय ते केलं. सरफेस टेन्शन डेन्सिटीवर पण डिपेंड असतं ना. हो प्रत्येक वेळी असं नाही, ते डिपेंड करतं, भरपूर तर गोष्टीवर मला डिपेंड वाटलं करतं. की ते इंकमुळे ते डेन्सिटी वाढेल. बरोबर सर ना. मला ऐका पण ते ऐका 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 ऐका. हे सध्या तुम्ही ट्राय करणं महत्वाचं होतं. ठीक आहे. मला तुमचा आन्सर करेक्ट आहे रॉंग आहे काय माहित नाही. उद्या तुमच्यातलं भविष्यात कोणतं रिसर्चमध्ये जाईल आणि ह्यालाच चुकीचं ठरवू शकतं. कारण तुम्ही जर बघितलं ना, 1500 म्हणजे 15 सेंचुरी पासून पुढं अगोदर कोणी काहीतरी सांगितलं, त्याला चुकीचं ठरवलं, दुसऱ्यांनी रिसर्च केला. समजते काही चालतच आलेलं आहे. अरे हो पोरांनो, इलेक्ट्रॉनला हो पार्टिकल सर. म्हणतात. डी ब्रॉय म्हटलं नाही, लाईटला पार्टिकल म्हणतात, कोण कोणी वेव्ह म्हणतं. डी ब्रॉयनं त्याला काय केलं, प्लँकनं, तो हे पण आहे आणि ते पण आहे दोन्ही. मग ते पार्टिकल आणि ड्युअलिटी कन्सेप्ट म्हणतात त्याला. हे चालत राहिलेलं आहे क्वांटम मध्ये. आता तर अशी एक नवीन कन्सेप्ट आली की तुम्हाला जे दिसतंय की नाही आता सध्या आजूबाजूला, त्याला रियालिटी म्हणतात. हो. तर प्रत्येकाची रियालिटी प्रत्येकाप्रमाणे वेगळी असू शकते. आता माझ्यासाठी मी लेक्चर घेतो, तुमच्यासाठी काहीतरी वेगळी असू शकते. सध्या तुम्ही खेळत असाल कुठेतरी ग्राउंडवर. हे आता नवीन नवीन नाही. ह्याच्यावर रिसर्च सुरू आहेत. हे पटणार नाही तुम्हाला, पण हे आहेत रिसर्च सुरू याच्यावर.
याला सब्जेक्टिव्ह रिअलिटी असं म्हटलं जातं. मग तुम्ही सुद्धा उद्या रिसर्चमध्ये गेल्यावर ह्या भरपूर गोष्टीच्या ऑलरेडी कोणीतरी मांडून ठेवलेल्या आहेत, तुम्ही त्यांना हे करू शकता, खारीज करू शकता. समजतंय का? समजतंय? त्यासाठी हो सर. तुमचा रिसर्च महत्वाचा आहे. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या सिस्टमला बदलायचं असेल ना, तर पहिल्यांदा सिस्टमबद्दल स्टडी करणं गरजेचं आहे, आणि ते सध्या आपण करतोय. हे माहीतच नाही मला कसं आहे काय, मी बदलू शकतो का ह्या सिस्टमला? मग नाही. त्यासाठी नाही. शिकतोय. कळतंय का? हो हो. ठीक आहे. सर मग मला एक डाऊट आहे. हम्म. सर अगर पण आयडियली म्हणजे तुम्ही मग अशी सांगितलं की ते किडं असतं आणि त्याच्यामुळे ते मेम्ब्रेन तयार होतं आणि ते सगळं. हम्म. सर अगर पण एक आयडियली क्लीन वॉटर सरफेस घेतली, वॉटर बॉडी घेतली हम्म. आणि सर त्याच्यात हा एक्सपेरिमेंट केला तर कसं reaction? थांबणारच नाही थांबणार. सरफेस टेन्शन नसतंच रे ते. फक्त ते तुला इमॅजिन करणं अवघड आहे मी जे सांगतोय ते, कारण तसं आयडियली क्लीन वॉटर मिळतच नाही कुठं. कळतंय का? म्हणजे जसं आणि आपल्याला पाण्यामध्ये सॉल्ट ऍड केली तर काय तयार केली? सॉल्ट ऍड केली तर सॉल्टचा एवढा जास्त संबंध नाहीये त्याच्याशी, सरफेस टेन्शनशी. हे ऐका, आता त्यात नको घुसायला. ऐका, हे कळलंय का रे कालचं सगळ्यांना? हो हो 100% पुश पुलच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत सगळ्यांना? ओके. हो. डिपेंड्स ऑन हाऊ यू डिफरन्सिएशन आठवतंय का कुणाला? काय हो मॅक्झिमा मिनिमा असलं काय? हो रेंज हो हो नाही रेंज आहेच. मॅक्झिमम मिनिमा. हो एखादं फंक्शन मॅक्झिमम का मिनिमम कसं काढतो? डिफरन्शिएट करून इज इक्वल टू काय करतो? नाही आठवत. dy by dx. अबे तेच, त्यालाच डिफरन्स आहे. इज इक्वल टू 0 करतो. मला आठवत नाही ते. नाही आठवणार कारण त्याचे ऍप्लिकेशन नाही केलेले आपण जास्त. ठीक आहे, आता हे ऍडव्हान्स वगैरे नंतर 11वीत 12वीत गेल्यावर तुम्हाला कोणतरी शिकवतील. इथं पण क्लिअर आहे ना सगळ्यांना? खरंच आहे? तुम्ही शिकवा. नाही हो, आता सर. नाही शिकवणार. हो. हे सगळंच आता शिकण्यात पॉईंट नाही रे. तुम्हाला कळेल, तुम्हाला कळणार नाही म्हणून मी शिकवत नाहीये. आता नाही शिकला, नंतर कधी पण शिकला तरी चालेल. आता ते तुमच्याकडं ते काय म्हणतो ते जुनून आणि ते इन्सानियत आणि ते सगळं नाहीये तुमच्याकडे आता सध्या. ते कधी येतं? 11वीत येतं. समजतंय का रे? ते लगन म्हणतोय ना, जिद्द म्हणतो, आता मी क्रॅक करणारच आहे ते. आता जस्ट एन्जॉय करतोय आपण. एन्जॉय करताना सगळं शिकायला असं काही नाही. बेसिक गोष्टी तुम्हाला कळायला तरी भरपूर आहे. येतं लक्षात? बोला. हो. ठीक आहे. ह्याच्यात एक पॉईंट होता की मला किती आणि कुठल्या अँगलवर फोर्स लावायला पाहिजे जेणेकरून एकदम मिनिमम फोर्स लागू शकतो. तर त्यासाठी एक पॉईंट आहे, पण त्याचा फॉर्म्युला देणं मला पटत नाही जोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही का आलं. आणि ते कसं आलं कळण्यासाठी आपल्याला मॅक्झिमम मिनिमम वगैरे ह्यासोबत खेळावं लागेल. ठीक आहे. आता मॅथ्स मध्ये घुसण्यात काही पॉईंट नाही. लॉजिक क्लिअर आहेत ना सगळ्यांना? हो फोर्स कसा लावला त्याच्यावर डिपेंड करतं का नाही? तिरका लावलाय, आडवा लावलाय. आडवा लावला तर फरकच हो. पडत नाही, पुश आहे का पुल आहे ते. पण तिरका लावला तर मग मॅटर हो. करतं. समजतंय ना? हो सर. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा, फ्रिक्शन ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. फ्रिक्शन ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. ठीक आहे. त्याच्या अगोदर एक साधा क्वेश्चन विचारतो. ठीक आहे. मला मी कधी बरं 3-4 दिवसाअगोदर मला फ्रिक्शनचं, माझं 11वीचं सुरू होतं ना सेशन, त्यावेळी मी घेतलं होतं. समजा तुम्हाला म्हटलं एक असं मोठं काहीतरी ब्लॉक आहे, दगड आहे समजा तो. ठीक आहे. त्याला तुम्हाला ढकलायचं आहे. तुम्ही ढकलताना असं हे असं काय, डायग्राम एक माझी कम्प्लिटली. ठीक आहे, समजून घ्या इथला रस्ता. हे तुम्ही आहेत स्केलेटन पोरांनो. हो हां, समजून घ्या ताई. ठीक आहे. हे फोर्स तुम्ही असं लावायला लागलाय, समजा याला ढकलायला बघायला. ठीक आहे. आता व्यवस्थित बघा, काय ह्याचा मास समजा एम असेल. ह्या जर ब्लॉकची एफबीडी बघितली किंवा ह्या ब्लॉकवर लागणारे फोर्सेस जर आम्ही बघितले, ग्रॅव्हिटी लागेल, नॉर्मल रिॲक्शन लागेल, बरोबर का रे? हो प्लस हो. ह्या माणसानं लावलेला फोर्स लागेल इथं, बरोबर ना? हो आणि फ्रिक्शन पण. ओके. फोर्स बाय मॅन ऑन दी ब्लॉक, ह्याचा अर्थ कळतोय का सगळ्यांना? हो हो. आणि जिथं ऍक्शन तयार झाली तिथं काय तयार झाली पाहिजे? रिएक्शन. रिॲक्शन. मग तोच फोर्स उलटा लागेल. Friction. ब्लॉक बाय हो फ्रिक्शन नाही बे. हे फ्रिक्शन कुठनं काढलं इथं तुम्ही? फ्रिक्शन खाली लागेल ना बे. इथं कसं लागेल फ्रिक्शन? हो. हा. कळलंय का सगळ्यांना? हो सर. हे मी हो लावलेले हो फोर्स आहेत रे त्याच्यावर, ब्लॉकवर लावलेले. कळलंय का हे? हो असं का?
हा एमबीचा अर्थ काय? फोर्स अप्लाइड बाय द मॅन ऑन द ब्लॉक. आणि त्याची रिॲक्शन म्हणजे काय? फोर्स अप्लाइड बाय द ब्लॉक ऑन द Force applied by मॅन. block लागेल on का the- नाही लागणार हा फोर्स? हो सर लागणार. लागेल ना. ठीक आहे. आता हा फोर्स मला जर समजा म्हटलं ब्लॉक मूव्ह करायचा आहे, तर इथं जे लिमिटिंग फ्रिक्शन असेल, लिमिटिंग फ्रिक्शन फॉर द ब्लॉक ह्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे की नाही रे हा फोर्स? हो हो सर. हे माहिती आहे ना तुम्हाला? हो हो हा जो मी फोर्स लावतोय तो ह्याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. कळलंय ना सगळ्यांना खरंच? हो सर. आता हो आता असं पण होऊ शकतं ना रे, मी ढकलायला बघतोय आणि मीच मागं घसरलो. हो होऊ शकतं का हो. नाही होऊ शकत? सांगा. हो सर. हो होऊ म्हणजे शकतं. इथं जे फ्रिक्शन असेल इथं, आता मी घसरलो तर मी ह्या ब्लॉकला ढकलतोय समजा पुढं, तो पुढे जात नाही, मी मागं घसरलो, म्हणजे फ्रिक्शन पुढच्या दिशेला लागेल की नाही? हो. सर मागं कसं जाईल? मग कुठं जाणार? पुढे जाणार तो. अरे कॉमन सेन्स जिवंत ठेवा सर म्हटलं की पण नाही मी? सेल्फ ऍडजस्टिंग फ्रिक्शन होणार ना तिथं. मी काय म्हणतोय तुला, जर तो घसरला इथं, जर फ्रिक्शन नसतं तर कुठं जाईल तो? हा, मागं. मागे. हो मग फ्रिक्शनची डायरेक्शन काढणार कशी तू? पुढं. तसं इमॅजिन करूनच काढायला पाहिजे ना. हो अभि किती वेळा शिकवलंय मी हे? हो सर. हो सर. तू जातोय का मागं? सांगा. नाही. मग जात नाही, ठीक आहे. मग मला फ्रिक्शन काढायचंय, कसं काढणार मी त्याला? इमॅजिन करूनच काढणार ना, कुठं घसरेल त्याप्रमाणे. हो अभि ही स्किल जर हो. तुम्हाला नसेल, फ्रिक्शन हो शिकण्यात सर, काही पॉईंट नाही कळालं. बरं का रे. कळालं. कळालं ना खरंच? हो मग फ्रिक्शन कुठं हो लागेल? दिस इज द लिमिटिंग फ्रिक्शन. आता मी पुढं. एकदम लिमिटिंग केसेस बघतो यांच्या, ठीक आहे. लिमिटिंग केसेस ऑफ मॅन, ठीक आहे. इथं काय काय कंडिशन असू शकतात बघा. एक तर ब्लॉक मूव्ह करेल. ब्लॉक मूव्ह कधी करणार? जेव्हा हे लिमिटिंग लिमिटिंग फ्रिक्शन फ्रिक्शन ह्याच्यापेक्षा जास्त असेल. मला कळलंय का? हो बघा मी परत एकदा सांगतो, हे याच्यामुळे तुमचे प्राण उडू शकतात बरं का रे. HCV मधला ऑब्जेक्टिव्ह 2 मधला क्वेश्चन आहे. तिथं फक्त हॉर्स आणि कार्टवाला क्वेश्चन आहे. इथं बघा, हे जर लिमिटिंग फ्रिक्शन मी म्हटलं समजा 50 न्यूटन आहे, आणि ह्याचं लिमिटिंग फ्रिक्शन समजा मी म्हटलं 30 न्यूटन आहे. समजतंय? ऐका हो. व्यवस्थित समजून घ्या. मला जर हा ब्लॉक ढकलायचा आहे पुढं, तर मी लावलेला फोर्स समजा, एक मिनिट, काय होतं रे, कुठला कलर होता या? ब्ल्यू होता, ठीक आहे. मी लावलेला फोर्स समजा 30 न्यूटन पेक्षा जास्त असेल, 32 न्यूटन असेल, तर मूव्ह करेल की नाही तो? हो अरे कळलंय का? कारण लिमिटिंग फ्रिक्शन पेक्षा जास्त आहे हो ना. सर. पण मी कळालं. जर 32 न्यूटनचा फोर्स लावला, तर हा सुद्धा माझ्यावर 32 न्यूटनचा फोर्स लावेल की नाही मागे? हो आणि हा 32 न्यूटनचा फोर्स माझ्या लिमिटिंग पेक्षा फ्रिक्शन पेक्षा कमी आहे, म्हणजे मी सरकेन का रे मागे? नाही. कळलंय? नाही. हे कळलंय का? कळालं सर. कळालं. कळालं. हो का परत एक्सप्लेन कळालं. करू? परत एक्सप्लेन करू? कळालं. सर कळालं. कळालं सर. परत एकदा करतो. नाही ऐका, आपण डिस्कस करायचं प्रॉपरली, ठीक आहे. ह्यांच्या लिमिटिंग फ्रिक्शन आहेत समजा काहीतरी, किचकट आहे थोडंसं, म्हणून मी सांगतोय तुम्हाला. ऑब्जेक्टिव्ह 2 चा क्वेश्चन आहे ऍडव्हान्स. हा सर हे फुल ऍक्शन रिॲक्शन वर हे डिपेंडेंट. हो, हे बघा, ऐका लक्षात. माणसाचं पुढं मागं जाणं हे कशावर डिपेंड करतं? ह्याच्या लिमिटिंग फ्रिक्शनवर, बरोबर का? हो आणि या हो, ब्लॉकचं सर. पुढं मागं जाणं कशावर डिपेंड करतं? ह्याच्या लिमिटिंग फ्रिक्शन, त्याच्या बरोबर. फ्रिक्शन. मग मला जर हो. काय करायचंय, ब्लॉक विल मूव्ह बट मॅन वोंट, ही समजा कंडिशन मला बघायची, तर त्यावेळी काय झालं पाहिजे? सर मी लावलेला आपला मी लावलेला फोर्स ह्याच्या लिमिटिंग पेक्षा जास्त पाहिजे, बरोबर ना. हो आणि ऍट द सेम टाइम मी जेवढा फोर्स लावला तेवढाच माझ्यावर लागेल की नाही मागे? हो तो त्या लिमिटिंग पेक्षा कमी पाहिजे माझ्या लिमिटिंग पेक्षा, त्याच वेळी होईल नाही. हो अरे कळलंय का? हो हो सर. हो कळालं सर. कळालं. ठीक आहे. म्हणजे मी जर समजा 32 न्यूटनचा फोर्स लावला, ब्लॉक मूव्ह होईल का नाही होईल? होईल. होणार. होईल. अरे होणार का नाही होणार? हो हो होणार. पण तेवढा 32 न्यूटनची रिॲक्शन माझ्यावर लागेल की नाही? हो एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऍक्टिंग ऑन डिफरंट बॉडीज. तो 32 न्यूटन, Yes. 32 न्यूटन मुळे मी मूव्ह होईन का रे? नाही. कारण लिमिटिंग फ्रिक्शन कमी आहे, जास्त आहे याचं ह्याच्यापेक्षा. हो कळते का? ही कंडिशन कळाली सगळ्यांना? सर. ही किचकट आहे बरं का रे. हा हो. क्वेश्चन जर तुम्हाला परत विचारू तुम्हाला जमणार नाही. हा तुमच्या सीईक्यू मध्ये क्वेश्चन आहे, हॉर्स आणि कार्टवाला, शोधून बघा. डेंजर क्वेश्चन आहे तो, हो समजतंय? दुसरा समजा मी म्हटलं, हो, सर. ब्लॉक वोंट मूव्ह बट
मॅन मूव्स. शर्विल तुला समजले का? प्राण उडाले तुझे तिकडे. नाही सर बोल समजलंय. मग. काळ नाही. हो हो पक्का. बरं, आता मला सांगा, ब्लॉक वोंट मूव्ह म्हणजे काय? मी जेवढा फोर्स लावलाय तो लिमिटिंग पेक्षा ह्याच्या कमी पाहिजे, बरोबर का? हो. समजतंय? मग समजा हे कधी असणार माहितीये का? ज्यावेळी माझे लिमिटिंग फ्रिक्शन असे असतील, समजा याचा काहीतरी 30 न्यूटन असेल आणि मी समजा याचा 50 न्यूटन असेल, बरोबर? मी समजा फोर्स लावला 40 हो. न्यूटन. ब्लॉक मूव्ह करेल का रे? नाही. नाही. बरोबर, नाही करणार तो. पण हम्म. 40 हो, न्यूटनची नाही. रिएक्शन माझ्यावर लागेल की नाही? हो हम्म. पण ह्या 40 मुळे मी मूव्ह करू शकतो कारण माझं लिमिटिंग क्रॉस झालंय. हो. हे हो सर, तुम्हाला हो. इमॅजिन करायला हो, जमेल सर. का सगळ्यांना? हो हो. आणि दोघं पण मूव्ह करत नाहीत, हे कधी होऊ शकतं? ज्यावेळी मी लावलेला फोर्स ह्याच्यापेक्षा कमी असेल आणि त्याची रिएक्शन ह्याच्यापेक्षा कमी असेल. समजतंय? म्हणजे हो. 20 म्हणा. ठीक आहे, हो. म्हणजे मिडल पॉइंटला कुठल्या तरी. हे ज्याला जमतं ना त्याला फ्रिक्शन आलं म्हणायचं. तुम्हाला वाटतंय जरा कळालं हे बेसिक बेसिक गोष्टी? हो सर, का हो सर, कळालं. कळालं. तर अजून एक असा क्वेश्चन लागतो. नाही, ह्याच्यात अजून नको जास्त कुठले. आणि ह्याच्या पुढचे जीवघेणी क्वेश्चन्स आहेत आता. ठीक आहे, तयार करू शकतो मी तसं, पण आता नको. आता तुम्हाला बेसिक माहित असणं गरजेचं आहे. पण अरे हिरो थांब, ही प्रॅक्टिस लिमिटिंग केसमध्ये टाकतोय मी हा क्वेश्चन. ठीक आहे, तुमचं तुम्हाला एक्सप्लेन करा. कुणाला तर म्हटलं मी तुमच्यापेक्षा ज्युनियरला एक्सप्लेन करा म्हटलं मी. करू शकाल का रे हा क्वेश्चन एक्सप्लेन? हो. हो. एक हो. फिजिक्सचा टीचर होता, ठीक आहे, त्याला रिचर्ड फायनमॅन म्हणतात. कोण? ऐकलंय नाव तुम्ही कधी? पीटर? हो, ऐकलंय सर. ठीक आहे, कोण One सर? of- पीटर? पीटर नाही, रिचर्ड फायनमन. हा. ठीक आहे, हे डेंजर फिजिसिस्ट म्हणजे भयंकर. ओके, भयंकर हुशार असा, एकदम डेंजर. ठीक आहे, तर ह्यानं एक मेथड काढली होती. तुम्हाला जर कुठला पण एखादा सब्जेक्ट शिकायचा समजा, किंवा एखादा पॉईंट शिकायचा समजा, हा पॉईंट तुम्हाला शिकायचा आहे, तर हा पहिल्यांदा काहीतरी शिकून घ्यायचा छोटा छोटा, आणि नंतर कुणाला तर तो एक्सप्लेन करायचा. काय म्हणतोय कळतंय? हम्म. हो. कुणाला तर तो एक्सप्लेन करायचा, मग आपल्याला कळतं आपल्याला किती येतो. हो. कारण कधी कधी स्वतःला हा कळलं म्हणताना सोपं येते, पण दुसऱ्याला एक्सप्लेन करताना कळतं काय येते काय नाही येत आपल्याला. कळलंय का? हो अरुदय मॅम हो, सारखं. काहीतरी असं इकडे तिकडे असे उथल पुथल होते, मग परत तो पेपर घ्यायचा, परत शिकून घ्यायचं. हे टीचर जो असतो की नाही तुमचा कोण पण, त्याला तो सब्जेक्ट स्ट्रॉंग का असतो? स्टुडंट्समुळे. कारण तुम्हाला शिकून शिकून आमचा स्ट्रॉंग झाला रे तो. कळलं का? हो. हो सर. हे रिचर्ड फायनमॅन टेक्निक म्हणतात त्याला. तुम्हाला जर एखादा सब्जेक्ट शिकायचा असेल काय तर तो दुसऱ्याला एक्सप्लेन करायचा, मग तुम्हाला अजून चांगला कळतो तो. कळलंय का? हो सर. ज्ञान अपने पास रखा की क्यों सडाने का, आहे की नाही? दुसऱ्याला द्यायचं ते. हम्म. त्याचे दोन फायदे होतात, आपलं पण स्ट्रॉंग होतं, दुसऱ्याचं पण स्ट्रॉंग होतं. कळलं ना? हो हो. सर. हो. ठीक आहे. त्यानंतर आता आपण काय पॉईंट शिकवत होतो? फ्रिक्शन ऑन एन इन्क्लाइन प्लेन. ठीक आहे, इन्क्लाइन प्लेनवर नॉर्मल रिएक्शन काय असते रे? mg असते. एमजी mg कॉस cos थीटा. सगळ्यांना पाठ आहे नाही? हो. आठवतं ना? MG cos- खेचणारा हो. फोर्स काय असतो? खेचणारा फोर्स काय असतो? एमजी साइन थीटा. mg sin theta. एमजी साइन थीटा. म्हणजे इथं जर मी समजा ब्लॉक ठेवला असा, ओके, आता बघा हे किचकट आहे थोडंसं. तुम्हाला जेवढा सोपा वाटतो तेवढा सोपा नाहीये हा, पण तुम्हाला कळेल थोडा लवकर. बघा, समजा हा थिटा आहे, दिस इज लेस दॅन अल्फा. अल्फा म्हणजे काय? अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज. हा, अँगल ऑफ रिपोज. अँगल ऑफ रिपोज पेक्षा जर थिटा कमी असेल, काय होईल रे? ब्लॉकचा मूव्ह करेल नाही करेल काय तर होईल? तिथं थांबणार करेल. ते. बरोबर, रेस्ट मध्ये असेल. हो. रेस्ट मध्ये असेल तर याच्यावर लागण्याची फ्रिक्शन दोनच कंडिशन आहेत, एकतर स्टॅटिक लागेल किंवा एकतर त्या लिमिटिंग ठिकाणी लागेल. लिमिटिंग. हो. पण लिमिटिंग कधी हो. लागणार? अल्फाला लागेल. अल्फापेक्षा कमी म्हणजे काय लागणार आहे? स्टॅटिक. स्टॅटिक. आणि स्टॅटिक फ्रिक्शनला अजून एक नाव दिलंय आपण, सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स. सेल्फ ऍडजस्ट. सेल्फ ऍडिस्टिंग. म्हणजे जेवढा मी खेचतोय तेवढाच फ्रिक्शन लागते की नाही रे? अरे कळलं का? हो. हो. हो सर. एकदा 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 विचार करा जरा याच्यावर, मी काय म्हटलं त्याच्यावर. जर थिटा लेस दॅन अल्फा असेल तर हा ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये आहेत का? मला डाऊट आहे का? नाही. नाही. रेस्ट मध्ये असल्यावर फ्रिक्शन लागण्याचे दोनच चान्स आहेत. कुठले कुठले? एकतर स्टॅटिक किंवा स्टॅटिक किंवा लिमिटिंग. लिमिटिंग. Limiting. लिमिटिंग कधी लागणार? ज्यावेळी हा अल्फा असेल त्यावेळेला. म्हणजे कुठला लागणार आहे? हो. स्टॅटिक लागणार आहे की नाही? स्टॅटिक. आणि स्टॅटिक कसला फोर्स असतो? सेल्फ ऍडजस्टिंग. म्हणजे मी Self जेवढा adjusting. लावतोय तेवढाच त्याला ऍडजस्ट करते, बरोबर ना?
हो हो सर. आता बघा समजून घ्या. जर पहिली कंडिशन असेल थिटा इज लेस दॅन अल्फा, अल्फाला अँगल ऑफ रिपोज म्हणूया आपण, ठीक आहे. तर द हो. फ्रिक्शन ऍक्टिंग इज स्टॅटिक फ्रिक्शन, बरोबर ना. हो आता स्टॅटिक फ्रिक्शन इज सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स विच इज इक्वल टू किंवा इट ऍडजस्ट विथ द अप्लाइड फोर्स, बरोबर का. हो ए बरोबर का. हो सर. हो. आणि अप्लाइड फोर्स कोण आहे, मी लावलाय की ग्रॅव्हिटीने लावलाय. ग्रॅव्हिटी किती लावलाय, mg कितीने sin theta. खेचलंय ते, mg sin थिटा. mg mg sin sin थिटा. हो आणि सर. ह्यालाही अपोज करेल की नाही रे स्टॅटिक फ्रिक्शन. हो त्यावेळी माझं स्टॅटिक फ्रिक्शन किती लागतं, mg sin थिटा. म्यू mg cos mg थिटा sin- म्हणायचं नाही, ते कधी लागतंय, अल्फाला लागतंय. अल्फापेक्षा कमी हो. हे लागतंय. कळले सगळ्यांना खरंच, हा हो सर. हो सर. ठीक आहे. म्हणजे थिटा 0 असताना म्हणजे होरिझोंटल ठेवलंय, फ्रिक्शन लागेल का. समजा हा कम्प्लीट आडवा ठेवलाय असा, हा थिटा किती असणार, 0 डिग्री असणार ना. मी फोर्सच लावत नाही त्याच्यावर, काय हो. ग्रॅव्हिटी लावेल का त्याच्या आडवं खेचेल का त्याला तिकडं. ग्रॅव्हिटी नाही. कशी खेचते, खाली खेचते ना. खालती. हो समजलंय हो. सगळ्यांना हे? त्यामुळे इथं फ्रिक्शन हो लागणारच नाही, सर. कारण साइन थिटा 0, हो थिटा 0 म्हणजे साइन थिटा 0. समजते ना सगळ्यांना. हो हो सर. ह्यातलं काही पाठ करायचं नाही बरं का रे. लॉजिक लक्षात राहिलं हो. तरच तुम्हाला पाठ झाला असं म्हणायचं. जर हो. तुम्हाला हे लक्षात राहिलं नाही तर याचा काही उपयोग नाही आहे. रटून काय फायदा याचा, कळलंय का. हम्म. हो. कसं कळालं. ठीक आहे. त्यानंतर समजा मी म्हटलं इफ थिटा इज इक्वल टू अल्फा, आता कुठलं फ्रिक्शन लागेल, लिमिटिंग. लिमिट. लिमिटिंग आणि लिमिटिंग फ्रिक्शन काय असतं, mg sin थिटा काय म्यू एन असतं, म्यू एन म्यू म्यू एन. एन. आणि इथं म्यू नॉर्मल एन. रिएक्शन काय हो. असणार, नॉर्मल रिएक्शन कशाला इक्वल करते, mg cos theta. कॉस थिटा. आता थिटा म्हणजे अल्फा इथं, ठीक आहे. कळलं का सगळ्यांना हे? हो ओके. त्यामुळे काय करायचं बघा, एक मिनिट, हे हँग झालं जर. कळलं. ही एक लिमिटिंग केस आहे, ज्यावेळी ब्लॉक रेस्ट मध्ये येऊ शकतो त्याच्यापेक्षा जरा फोर्स जास्त लागला. हे काय असणार आहे, म्यू mg cos थिटा. ठीक आहे. हे पाठ करायची गरज नाही, हो. हा फॉर्म्युला तुम्हाला ऑलरेडी पाठ आहे. हम्म. नॉर्मल रिएक्शन आपण एफबीडी मध्ये शिकलोय. हो ठीक. समजा थिटा ग्रेटर दॅन अल्फा असेल, काय होईल, कायनेटिक फ्रिक्शन. फ्रिक्शन. हा कळतंय सगळ्यांना. हो सर. हो. काय असणार, म्यू एन. आणि इथं एन सुद्धा हा. तेच म्यू. अबे एक मिनिट, हे रे म्यू mg cos थिटा. फक्त इथं वर स्टॅटिक होतं, इथं कायनेटिक घेणार तुम्ही. कळलंय का सगळ्यांना. हो सर. हो. आता एक डिफरन्स समजा, काय एक डिफरन्स समजा, जेव्हा मी एखादा ऑब्जेक्ट नॉर्मल ग्राउंडवर ठेवतो, तुमचं डोकं हँग होत नाही ना रे, कळतंय ना सगळ्यांना. नाही नाही. कळते सर. कळते सर. नाही कळत. ग्राउंडवर ठेवलाय त्यावेळी माझे नॉर्मल रिएक्शन फिक्स आहे की नाही रे, mg. हो हो. mg. इथं बघा नॉर्मल रिएक्शन माझी फिक्स नाहीये, काय आहे ती, mg cos थिटा. mg cos theta. जसा मी अँगल बदलेन त्याप्रमाणे नॉर्मल रिएक्शन बदलेल की नाही, हो हो सर. त्याप्रमाणे लिमिटिंग फ्रिक्शन बदलणार, त्याप्रमाणे कायनेटिक फ्रिक्शन बदलणार. कळतंय का. हो मग हा क्वेश्चन ऍडव्हान्स लेवलचा झाला. काय झाला, तुम्हाला विचारू शकतील भविष्यात 12वी नंतर वगैरे, की फ्रिक्शन मध्ये आणि थिटामध्ये ग्राफ प्लॉट करा. डेंजर येतो ते काय, त्याची लेवल तुमच्या 11वी परत येऊन जाईल. पण तुम्हाला बेसिक हे कळालंय की फ्रिक्शन माझं थिटावर डिपेंड करतं, हो स्टॅटिक सुद्धा डिपेंड करतं. जसा थिटा बदलेल त्याप्रमाणे स्टॅटिक बदलेल, ज्याप्रमाणे थिटा बदलेल त्याप्रमाणे लिमिटिंग हो. बदलेल, ज्याप्रमाणे थिटा बदलेल त्याप्रमाणे कायनेटिक बदलेल. कळतंय. होरिझोंटल ग्राउंड हो, तसं sir. काय होतं का रे, थिटा विटा काय. नाही. नाही. अरे कळलंय का. यस. हो ह्यातलं हो. जे काय तुम्हाला पॉईंट्स वाटतायत, आणि एवढं फाउंडेशनसाठी एवढंच गरजेचं आहे. मी यानंतर तुम्हाला शॉपिंग डिस्टन्स वगैरे कन्सेप्ट सांगेन आता हळूहळू. ठीक आहे. हे पहिल्यांदा लिहून घ्या, आता लिहून घ्या नाहीतर नंतर लिहून घ्या, तुम्हाला जसं वाटेल. फक्त मला सांगा कळलंय. कळले सर. कळलंय? कळलं सर. कन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग ठेवायचे. हं. असं तुम्हाला कधी वाटत नाही ना रे, उगाच फाउंडेशन घेतलं आपण वगैरे. नाही सर. हा. ठीक आहे. नाही 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 सर. निवांत आपण गेलो असतो कुठल्या तरी शाळेत स्टेट बोर्डच्या, 1+2 करत बसलो असतो, है की नाही? नाही सर. आणि IIT क्रॅक केली असते. मॅथ्स मध्ये काय सुरू आहे सध्या,
सेट चालू आहे सेट. रिलेशन चालू आहे. ट्रिग्नोमेट्री मॅथ्स मधली झाली तुमची. नाही सर नाही लास्ट चॅप्टर आहे. फंक्शन्स असं काय झालंय. आता होणार आहे सर ते. हो होणार. कॅल्क्युलस इंटिग्रेशन डिफरन्स अजून काही झालं नसेल ना. ते पण होणार आहे. नाही सर नाही झालं. ते मीच शिकवलंय तुम्हाला पहिल्यांदा आयुष्यात आहे की नाही. हो. आणि सुमितेमध्ये पण म्हटलं की 8वीच्या मुलांना कॅल्क्युलस आणि इंटिग्रेशन शिकवलं. तेच की. अरे मी परवा ट्रायल घेतली 6वीच्या मुलांना शिकवलं. तुम्हाला शिकवणार होतो मी, फक्त माझा जरा तो प्रॉब्लेम झाला ना बॅकचा. शेवटचे आपले 10 दिवस वगैरे राहिले होते ना रे 6वीमध्ये. मी ट्राय करणार होतो तुम्हाला कळतंय का बघायचं. पण आपण त्यावेळी भरपूर क्वेश्चन्स घेतले होते ना रे 6वीला. नंतर हो जॉमेट्री वाले वगैरे, डेन्सिटीचे वगैरे, डेंजर कॅव्हिटी वगैरे. हम्म. तर तुम्ही एचसीवर म्हणून दिलते सगळे हो सर. चॉकलेट प्रॉब्लेम. चला. सर स्कूल मध्ये ना हम्म. सर तुम्ही तुला आता सांगली ब्रांच मध्ये आहे? काय ते. तुम्ही आता सांगली ब्रांच मध्ये आहे? मी नाहीये घोडावरला कुठेही. आय एम इंडिपेंडंट नाव कम्प्लिटली. आम्ही नेक्स्ट इयर विचार करतोय फाउंडेशन सुरू करायचं स्वतःचं, ऑल सब्जेक्ट्स. बघू. ए पोरांनो, हे कळलं का सगळ्यांना. हो सर ठीक आहे. इंजिनिअरिंग करताय झाली रे माझी. म्हणजे जॉबला जाताय का इंजिनिअरिंगला. नाही मी तर ते कोटा फॅक्टरी सारखं का. कदा बरं ठीक आहे, आपण याच्यावर निवांत बसून बोलूया कधीतरी. हे कळलंय का सगळ्यांना खरंच इथंपर्यंत. हो सर काय. त्यानंतर लिहा ऍक्सेलरेशन अलॉंग द इन्क्लाइन प्लेन. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या. तुम्हाला फ्री बॉडी डायग्राम वगैरे ह्यासाठी शिकवलंय कारण असले पॉईंट्स कळावे तुम्हाला म्हणून. ऍक्सेलरेशन अलॉंग अँड इन्क्लाइन प्लेन. मला एक सांगा रे, ऍक्सेलरेशन आहे म्हटलं, जर समजा मी म्हटलं ऍक्सेलरेशन आहे, तर ते कधी पॉसिबल आहे इन्क्लाइन प्लेन. कायनेटिक फ्रिक्शन. कायनेटिक फ्रिक्शन असल्यावरच. स्टॅटिक लिमिटिंग चुकून सुद्धा घ्यायचं नाही. कळलंय का. हा हो सर. हो इन्क्लाइन्ड प्लेन. त्यामुळं हा पॉइंट खूप सोपा बनतो मग. त्यामुळं कायनेटिक काय रे, चिल्लर आहे ते. नॉर्मल रिॲक्शन काढायची, म्यू न मल्टिप्लाय करायचं. ते काय स्टॅटिक सारखं किचकट नाही ना. ऍडजस्टिंग आहे का लिमिटिंग आहे बघायला लागतं ते. नाही एक्सेलरेशन आहे मोशन मध्ये. मोशन मध्ये म्हणजे कायनेटिकच असतं, हो. दुसरं काही नसणार आहे. कॉन्स्टंट स्पीड न हो. जाऊ दे. कॉन्स्टंट स्पीड न जाणार नाही सोडा, कारण तो रिटार्डेशन तरी होणारच आहे थोडं तरी ऍक्सेलरेशन. हो समजा देखिए सुनिये बघा, समजा हा जर थिटा असेल, हा थिटा अल्फापेक्षा ग्रेटर पाहिजे ऍक्सेलरेशन साठी, का कमी पाहिजे, का इक्वल पाहिजे. ग्रेटर ग्रेटर. ग्रेटर पाहिजे. कळतंय ना. त्यामुळे ही कंडिशन प्रत्येक वेळी हो. सांगायची गरज आहे का तुम्हाला आता. नाही नाही. ठीक आहे. आणि अल्फा शोधायचा कसा. अल्फा इज इक्वल टू टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू. आठवते का. हो तुम्हाला जर सर. म्हटलं समजा, हो सर. तुम्हाला समजा म्हटलं मी आता सोपे क्वेश्चन विचारतो एकदम बेसिक पासून. समजा मी म्हटलं तुम्हाला हा 30 डिग्री अँगल आहे, ठीक आहे. आणि हा जो आहे म्यू, ह्याचा म्यू समजा 0.5 आहे, ठीक आहे. आता जर तुम्हाला म्यू माहीत असेल तर तुम्ही अल्फा काढू शकता का. बघा मी काय म्हणतो, आपल्याला माहिती आहे की नाही टॅन अल्फा इज इक्वल टू म्यू. अरे बोला, हो हे माहिती आहे की हो नाही. सर. मग टॅन अल्फा हो. इज इक्वल टू 0.5. मग अल्फाची व्हॅल्यू काय पाहिजे जेणेकरून हो. त्याचा टॅन घटल्यावर 0.5 होईल. मग आपण काही कॅल्क्युलेटर नाही येणार आहे लगेच व्हॅल्यू पुट केली आन्सर आलं. अरे बोला. हम्म. पण टॅनच्या थोड्या थोड्या हो, सर. व्हॅल्यूज मला माहिती नाही. काय काय माहिती आहे. हो टॅन 30 किती असतं बोला. 0. 1/√3 1/√3. 1/√3. √3 ची व्हॅल्यू किती असते. 1.7 1.7. 1.7. त्याचा आन्सर सांगू शकाल का किती येईल. पॉईंट 17.6 किती असतं. सर 102 102. हो 0.6 च्या आसपास काहीतरी आन्सर असेल की नाही. अरे कळलंय का. हो हो सर. आता टॅन 30 लाच 0.6 आलं बरोबर. मग इथं किती आहे. हो. 0.5 आहे. म्हणजे हा अल्फा टॅन 30 पेक्षा कमी असेल की नाही रे. हो एक मिनिट सगळ्यांना कळलंय मी काय म्हटलं ते. कळलं सर. कळलं.
मी अल्फाची चालेल. एक्झॅक्ट व्हॅल्यू राहू दे, पण किमान अंदाज तरी लावू शकतो ना 30 पेक्षा मोठा आहे का कमी आहे हो ते? हो हो सर मग इथे किती आलाय? tan 30 0.6 होता, पण मला दिला 0.5, म्हणजे अल्फा 30 पेक्षा कमी असणार. हो थांबा 1 मिनिट. तर म्हणजे कायनेटिक फ्रिक्शन. नाही काय, हा त्यानंतरच्या गोष्टी आहेत. मला फक्त हे बघायचं की मूव्ह होईल का नाही होईल. ठीक आहे. समजा होणार. कॅल्क्युलेटर आहे. आता टॅन इनव्हर्स येईल का रे यात काढायला? हा मला 1 मिनिट. इनव्हर्स गरीब आहे वेस आहे कॅल्क्युलेटर सुद्धा. तुम्ही डिझाईन केलंय काय ते? कॅल्क्युलेटर? तुम्ही डिझाईन केलं? नाही अभि एवढा चांगला डेव्हलपर नाही मी. 1 मिनिट. आपल्याला काय बघायचं होतं? 0.5 चा टॅन इनव्हर्स बघायचा होता ना. हो नाही बघायचं मला. टॅन इनव्हर्स कसं बघायचं? नाही येत की रे इथं कुठं. सर माझ्या कॅल्क्युलेटर मध्ये आहे tan इनव्हर्स. तू इंजिनियर्स कॅल्क्युलेटर वापरत असेल ना तू? नाही सर. मग हो ते बाबांचं आहे. तोच ना. हा त्याच्यात येतं ते. तेच मी येतं कुठे येते का बघत होतो. हे बरं राहू दे. तुम्हाला मी जे म्हटलंय ते कळलंय का? हो ओके. समजा तुम्हाला म्हटलं असतं म्यूची व्हॅल्यू 0.7 वगैरे काहीतरी म्हटली असते. ठीक आहे. हो तर मग ते ब्लॉक मूव्ह झालं नसतं. म्हणजे अल्फा 30 पेक्षा मोठा हे सांगता आलं का तुम्हाला? हो पण आपण 30 आहे. अल्फा आपला किती आहे रे? समजा 0.7 ला काहीतरी 35 डिग्री येते फॉर एक्झाम्पल. माझा ब्लॉक मूव्ह होईल का रे? होणार नाही होणार. अरे नाही होणार सर. तुम्ही कन्फ्युजन मध्ये. 1 मिनिट. तुम्हाला कळालंय मी काय म्हणतोय ते? 1 सेकंद. पहिल्यांदा हे शिकून घेऊ ब्लॉक मूव्ह होईल का नाही होणार, त्यानंतर पुढचं शिकूया आपण. मला सांगा, तुम्हाला जर म्यू माहित असेल तर अल्फाचा अंदाज लावू शकता, पहिली गोष्ट. हो हो ओके. समजा तुम्हाला म्हटलं म्यू इज इक्वल टू 0.5, तर टॅन अल्फा. आता 0.5 ची व्हॅल्यू मला माहित नाही, पण टॅन 30 ची व्हॅल्यू काय असेल याचा हे काढू शकतो का नाही मी? हो 0.6 आहे. हो 0.6 पेक्षा कमी आहे की नाही 0.5? हो मग हा अल्फा 30 पेक्षा कमी असेल की नाही रे? अरे कळले का? हो सर आणि हो माझा सर, हो जेव्हा अँगल हे 30 अल्फापेक्षा जास्त आहे. माझा जेव्हा अँगल अल्फा इकडे कुठेतरी असेल ना रे, मग ऑलरेडी पास केलंय त्याला, तो मूव्ह होईल का नाही होणार? होणार की नाही? होणार. होणार. कळलंय का सगळ्यांना खरंच? कळालं सर कळालं. ठीक आहे. मी जर म्हटलं समजा म्यूची व्हॅल्यू 0.7 आहे, मग टॅन अल्फा मला माहिती आहे टॅन 30 इज इक्वल 0.6, म्हणजे अल्फा इज व्हॉट? ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅन 30. लक्षात येते का? म्हणजे मी अजून ती स्टेट हो रीच सर. केली का जिथे खाली घसरेल तो? नाही अल्फा इकडे कुठेतरी आहे. अजून मला त्याला तिकडे न्यायला हो. पाहिजे ना घसरण्यासाठी, म्हणजे आता घसरत नाही तो. लक्षात आले का सगळ्यांना? हम्म. म्हणजे काल- नुसतं तुम्ही म्यू कडे बघून सांगू शकता का की खाली घसरेल का नाही घसरणार? सांगा भाऊ. हो हो सांगू शकतो. ठीक आहे. एक क्वेश्चन घेतो, मला सांगा. त्यानंतर हे सगळं, कारण पुढे जाण्यात पॉईंटच नाही तुम्हाला हे नाही कळालं तर. हे बघा, समजा मी म्हटलं हा 37 डिग्री, तुम्हाला माहिती आहे हो 37 आणि हो. 53. इथे एक ब्लॉक आहे समजा. असं विचार करायचा काय, व्यवस्थित समजून घ्यायचं. 37 डिग्री इथे एक ब्लॉक आहे समजा असा, आणि ह्याचा म्यू दिलाय तुम्हाला 0.6. मला सांगा ब्लॉक मूव्स ऑर नॉट? नाही. आपल्याला कधी कधी जाणवतं बघा, न्यूमरिकल्स वगैरे आपण पटपट सोडवू शकतो, पण असे थेरी नाही होणार. पॉईंट जमत नाहीत लवकर आपल्याला. नाही होणार सर. काय होईल रे? होईल का नाही होईल? नाही नाही. मला सांगा, अल्फा जो आहे तो कशावरून काढायचा? म्यू वरून काढायचा ना. हो ओके. 37चा ट्रायंगल माहिती आहे का तुम्हाला काय असतो? 5 4 3 हो 3. हो. त्याच्या समोरची 3 असते. 3 यार 34 आणि वरती 5. हा 53 ला 3 च्या जागी 4 आणि 4 च्या जागी 3. मग मला tan 37 काढायचं. कसं आहे ना tan 37? 3/4 येणार की नाही? हो याचं पॉईंट मध्ये सांगा किती असतं? पॉईंट 0.7. 0.7 हो 0.7. असेल. अरे कळलंय का? हो सर.
मग आपला जो 37 आहे त्याचा 0.7 आलाय आणि ह्याच्यावरून जे येणार आहे टॅन अल्फा इज इक्वल टू 0.6 आहे. म्हणजे हे ह्याच्यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 37 अल्फापेक्षा मोठा आहे की नाही रे? हो. ह्याच्यावरून काय अंदाज लावू शकता तुम्ही? मूव्ह करेल का नाही करणार? नाही होणार. तर नाही करणार. हो. करा, तर नाही विचार करणार move. करणार. विचार करा. तुम्ही कन्फ्युज झालाय, विचार करा. रिलॉग इन करा, आपण करणार बोलूया सर. याच्यावर. करा, विचार करा. सर मूव करणार मला वाटतंय. हो सर करणार. कन्फ्युजिंग आहे का नाही कन्फ्युजिंग हे सांगा मला पहिला. हो हा. तर करणार ना. आणि सर जिथं करणार. ज्या मुलांना कन्फ्युजिंग पॉईंट चांगले कळतात ना तीच मुलं एक्झाम क्रॅक करू शकतात. लक्षात ठेवा. हे तुम्हाला फॉर्म्युला दिला आन्सर कोण पण काढतं रे. ह्याच्यामागचं लॉजिक ज्याला येतं ना त्याला ब्रिलियंट म्हणायचं. लक्षात ठेवा. बघा, पहिली गोष्ट ऐका. पहिली गोष्ट, माझा जो काय अँगल असेल थिटा, तो थिटा जर ग्रेटर दॅन अल्फा असेल काय करतं? मूव्ह करतं का नाही करत? मूव करतो. हा, करतं का नाही करत? करतो. थिटा इज लेस दॅन अल्फा असेल काय करतं? मूव नाही करत. हे एवढं बेसिक तुम्हाला कळालंय सगळ्यांना? हो. ठीक आहे. हो. आपलं मन आहे जे आपल्याला कॉम्प्लिट करून ठेवतो गोष्टींना. बेसिक आहे की नाही गोष्टी, हेच चेक करायचं आहे ना मला. हो. हा, आता बघा, मला सांगा म्यू माहिती आहे मला 0.6. मग असं लिहू शकतो का मी टॅन अल्फा इज इक्वल टू 0.6? बोला. हो. आणि तर टॅन 37 किंवा टॅन थिटा, कारण हा थिटा असतो ना रे आपला, इज इक्वल टू 0.7. मग हे 0.7 0.6 पेक्षा मोठा आहे म्हणजे थिटा इज ग्रेटर दॅन अल्फा आहे की नाही रे? हो. म्हणजे काय करणार? मूव करणार. कळलंय का? मूव करणार. कळालं सर. म्हणजे प्राण उडाले आकाशात. नाही सर कळालं. नाही कळालंय सर, कळालं. तर प्राण उडाले पण कळलं. समजतंय ना सगळ्यांना हे? हो. मी तुम्हाला फॉर्म्युला देईन, तुम्ही सोडवू शकता. फॉर्म्युलाचं काही एवढं टेन्शन नाही आहे, ह्याच्यावर फॉर्म्युला नसतात. हे वर ऍक्सेलरेशन वगैरे सगळं, पण हे कळणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणतील काय की देतील असं काय, त्यांना ऍक्सेलरेशन काढा म्हणतील, आणि शेवटचं ऑप्शन असेल नन ऑफ दिस, आणि तिथे हिडन मध्ये असणार 0 ऍक्सेलरेशन. का बरं? कारण असं बनवू शकतं थिटा इज लेस दॅन अल्फा. असू शकतं की नाही? हो. मग हे काक चक्षु म्हणतो का नाही आपण, कावळ्याची नजर पाहिजे आपली अशी. काय दिलं त्याने एक्झॅक्टली, समजतंय का? हो. ठीक आहे. आता बेसिकली तुम्ही अंदाज लावू शकता ना मूव्ह करेल का नाही करणार ते? यस. हो सर. मग आता हा मूव्ह करतोय कारण टॅन 30 0.6 असतं, 0.5 पेक्षा मोठं आहे ते. अरे बोला. हो. मग आता मूव्ह करणार म्हटल्यावर काय लागणार त्याच्यावर? कुठलं फ्रिक्शन? कायनेटिक. कायनेटिक फ्रिक्शन. बरोबर. मग समजा ह्याला खेचतोय कोण रे? mg sin theta. Sin theta. साइन थिटा. निहारिका अजून तू साइन थिटा म्हणते बरं का फक्त. नाही एमजी साइन थीटा म्हणले. ठीक आहे, मला साइन थिटा ऐकवलं कदाचित. सर बोलते हम साइन थिटा आहे, दिमाग में एमजे साइन थिटा, असं आहे ना तुमचं? खरंच? नाही सर, एकच नाही सर. तर तुम्हाला आमच्याकडनं चुकीचं ऐकून ठीक आहे. आणि तर कायनेटिक फ्रिक्शन लागणार. कायनेटिक फ्रिक्शन फिक्स असतं ना रे, म्हणजे आता अँगल जोपर्यंत फिक्स आहे तोपर्यंत फिक्स आहे तो. ठीक आहे. मग काय असणार? म्यू के. आता किती आहे? आता इथं स्टॅटिक फ्रिक्शन समजा हे दिलं, स्टॅटिक फ्रिक्शन वरून ठरवायचं मूव्ह करेल का नाही करणार, बरोबर ना? हो. आणि समजा कायनेटिक फ्रिक्शन दिलं असेल 0.3 काहीतरी लेट्स से, तर इथं कायनेटिक फ्रिक्शन मध्ये 0.3 ला घ्यायचं. आलंय का लक्षात सगळ्यांना? हो. हा फक्त चेक पॉइंट आहे रे, तो टोल आहे तो, हे होतंय का नाही होत बघण्यासाठी. कळलंय का?
हो पण सर ऍक्च्युअल रोल कुणाचा आहे मोशन मध्ये, ह्याचा आहे ना रे. हो ओके, हो मग म्यूके एन, एन काय असणार इथं ऑब्विसली एमजी कॉस्ट, एमजी साइन थीटा. कॉस्ट हा एमजी बरोबर कॉस्ट थीटा. कॉस थिटा. बरोबर, कारण इकडे नॉर्मल रिएक्शन आहे माझी आणि इकडे एमजी कॉस्टेड लागते, हो. बरोबर ना. हो सर. तुम्हाला माहिती आहे ना एमजी कॉस्टेड वगैरे लागत नसतं, त्याला स्टडी करण्यासाठी आपण फोडलाय. एमजीच हो, लागतं हो. फक्त. हो हे आपल्या स्वतःच्या काय कष्ट कमी करण्यासाठी केले कमी. आपण हे. समजते ना. हो. म्हणजे इकडे ग्रॅव्हिटी इकडे ग्रॅव्हिटी असं असतं का. नाही. एकच आहे, तिचे फक्त सिम्प्लिसिटीसाठी Same. आपण हे केलेलं आहे. समजते. मग आता मला सांगा, ह्याचं जर ऍक्सेलरेशन होत असेल कुठं होणार, वर होणार खाली होणार. खाली. घसरला खाली. खाली घसरेल ना, तो स्वतः फ्रिक्शन ओढत हा. निघेल वर, हो सर. खाली लागेल ना. हो मग मला सांगा हो. हे ऍक्सेलरेशन ए खाली असण्यासाठी कुठला फोर्स मोठा पाहिजे, एमजी साइन थिटा का म्यू एमजी कॉस थिटा. एमजी साइन थीटा. एमजी साइन थिटा. शिकलोय की नाही आपण ऍक्सेलरेशनच्या दिशेला प्लस हो. मायनस हो. करा. एमजी साइन थिटा मायनस म्यू के एमजी कॉस थिटा विल बी इक्वल टू द इनर्शियल फोर्स मास इंटू ऍक्सेलरेशन. अरे शिकलोय का नाही एफ इज इक्वल टू एम ए. हा नाही हो. बोला काहीतरी, कळलं. हो हो सर. मग काय काय कॅन्सल होतं. एमजी. एमजी. जी नाही रे. MG. तुम्ही जी कुठला एम कॅन्सल एम 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 एम. जी ला कॉमन घेऊ शकतो का. हो जी साइन थिटा मायनस म्यू के मायनस म्यू. फॉर्म्युला जर हा विसरला तर तयार करू शकाल का. हो हो ठीक आहे, सोपा आहे की नाही. हो लिहून घ्या. दिस इज द ऍक्सेलरेशन. फ्रिक्शन नसेल तर काय ऍक्सेलरेशन असणार आहे, जी साइन थिटा. जी साइन हो फ्रिक्शन असेल तर काय असणार, जी साइन थिटा जी मायनस साइन म्यू थिटा कॉस. मायनस. मायनस म्यू. कळलं. म्हणजे फ्रिक्शन असू दे नसू दे, हो. घसरणार आहे फिक्स आहे. हो अरे बरोबर का, घसरणार फिक्स आहे. हो फ्रिक्शन सर. असेल तर आपल्याला पहिल्यांदा चेक करायचं आहे घसरेल का नाही घसरणार ते. कशावरून, अँगल ऑफ रिपोज वरून. दुसरी गोष्ट, घसरला तर हो. हे फ्रिक्शन लावलं कायनेटिक. सगळ्यांना समजलं हे खरंच. हो सर. एक क्वेश्चन देऊ का, ऍक्सेलरेशन काढून दाखवताय का मला. हो हे लिहून वगैरे घेत असाल तर घ्या, नाहीतर नंतर लिहिलं तरी चालेल. माझ्या लेक्चरमध्ये कंपल्शन नसतं बरं का रे, लिहूनच घ्या आणि सगळं भरा. ठीक आहे, पण तुमची रिव्हिजन नंतर होण्यासाठी लिहून घेणं गरजेचं आहे, कारण मी नंतर काही विचारू शकतो. किती दाखवू शकता. हा. आणि क्वेश्चन प्राण काढू दे नाही काढू दे, मी काढेन तुमचे प्राण जर तुम्हाला प्रॉपरली लॉजिक नाही आठवले तर याचे. ठीक आहे. हो. हे ऍक्सेलरेशन आहे माझं. ठीक आहे. आता थोडा विचार करा, हे इन्क्लाइन प्लेन असं आहे, त्याला एकदम व्हर्टिकल केला मी, भिंत अशी, बरोबर का रे. हो तर तो थिटा किती बनेल, 90 डिग्री बनेल ना. 90. हो साइन 90 किती असतं, 1. 1. वन कॉस 90 किती असतं. 0. ते सगळं निघून जाईल की नाही, म्यू के कॉस मारून टाकेल की नाही त्याला. हो साइन थिटा 1 बनेल, म्हणजे ऍक्सेलरेशन जी येईल की नाही फक्त, तेच करतं ना फ्री फॉल. हो सर. हो अरे काय कळलंय का. हो हो. हो. सर. हो फ्री फॉल होईल ना तर ते. फ्री फॉल कम्प्लिटली. समजा आडवा आहे, कम्प्लीट आडवा. अँगल किती आहे, 0. 0. झिरो. साइन 0 किती असतं, साइन 0 0. 0. 0. कॉस 0 किती असतं. 0 1 1. वन. पण ती इथं व्हॅलिड होत नाही, कारण तू मूव्ह होईल हे कशावरून माहिती आहे आपल्याला. कळलंय का. हा. अरे कळलंय का, अल्फाच्या पुढे हो, गेलं सर. तरच होणार ना ते मूव्ह. हो ग्राउंडवर ठेवलं आपला पण पळायला लागलं इकडं, कॉस थिटा साइन थिटा नाही. नाही ना. नाही. तर एक ओके. डाऊट आहे हा सर, एका ब्लॉकला 2 वॉल मध्ये ठेवलं स्ट्रेट हम्म, व्हर्टिकल हम्म, सर, आणि त्यांचं फ्रिक्शन त्या 2 वॉल मध्ये खूप जास्त आहे, हम्म, हम्म. तर तो ब्लॉक खाली पडेल का नाही. फ्रिक्शन खूप जास्त आहे, पडणार खाली. तो नॉर्मल रिएक्शनच नाही ना. तिने जर दाबून धरला असेल असं कम्प्लीट, म्हणजे त्यांच्याकडून काय पूर्ण दाबून नाही सर, पण असं जस्ट थोडा तर कॉन्टॅक्ट मध्ये आहे. म्हणजे थोडासाच ना, जस्ट त्याच्यातून हा, मला सांग. पण जेव्हा तो खाली जाते तेव्हा रिटार्ड होत जातो जरा. मग ते स्ट्रक्चरवर डिपेंड करतं, त्याच्या ॲटॉमिक स्ट्रक्चरवर एकदम. हे बघ, तू काय म्हणतोय सांगतो मी तुला. ठीक आहे, इथे प्रॅक्टिकल केस येते ती.
पण चांगला क्वेश्चन आहे. ही समज दोन भिंती आहेत, ह्याच्यामध्ये एक ब्लॉक ठेवलाय असा म्हणतोय ना तो, एक जरा असा हो. म्हणजे असा ठेवला की ज्यातनं गोल्ड फॉईल पास करू शकते. हा. हा ठीक आहे. कारण तसा नसता तर खाली पडणारच नाही तो, आणि ह्या दोघांचा फोर्स लागेल ना असा. हो. हे असं ठेवलं की एकदम एवढासाच फक्त गॅप आहे यांच्यात, दिसत पण नाही डोळ्यानं, असं म्हणतोय ना तू. हो. हा ब्लॉक आणि हा, हे दोघं जण एकमेकावर हे फोर्स लावणारच नाहीत ना रे ह्याच्यावर. लावतील का? नाही. नाही लावणार. आणि तुला नॉर्मल रिॲक्शनच मिळणार नाही. नॉर्मल रिॲक्शन असेल तर लिमिटिंग फ्रिक्शन 0 आहे ना तुझं, हो. खाली पडेल तू. कळलंय का? हो सर. ऍडव्हान्सला एक क्वेश्चन आला होता, तू विचारलास म्हणून मला आठवलं. ऍडव्हान्सला होता कुठं होता माहित नाही मला. हे बघा त्याने असं दिलं होतं, सुरुवातीला मी जर बघितलं ब्लॉकला तर कम्प्लिटली असा येतो, व्हर्टिकल दोन भिंतींच्या मध्ये ठेवल्यासारखा येतो. कळलंय का? हो. इथं तर मला माहिती आहे फ्रिक्शन काय लागणार नाही, पण जस्ट पुढं आल्यावर तो सरळ खाली जाईल का तिरका होईल आता? तो तिरकावून अडकणार नाही, त्याचा शेप तसा त्याप्रमाणे बनवलेला आहे समजा. तर आता लागायला लागले नाही फ्रिक्शन वगैरे काय काय नॉर्मल रिएक्शन्स, कॉस्ट डेटा साइन डेटा सगळं. हो. अरे बोला, हो. मग इथं फ्रिक्शन 0 असेल का? वर जे 0 होतं ते. नाही. मग त्यांनी विचारलं होतं की हा जो अँगल थिटा आहे त्याप्रमाणे इथं फ्रिक्शन कसं लागेल त्याचं रिलेशन सांगा. डेंजर क्वेश्चन होता. कळतंय का? खरंच प्राण जातात आपला क्वेश्चन सोडवताना. पण जर तुमचं लॉजिक स्ट्रॉंग असेल ना, क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता तुम्ही. कळतंय मी काय म्हणतोय? तर अजून एक हे बघा, इथं असताना माझी काय नॉर्मल रिएक्शन नव्हती, कारण कम्प्लीट व्हर्टिकल होते ते भिंती, बरोबर ना? जसा जसा ब्लॉक खाली आला म्हणजे जसा थिटा वाढायला लागला तसं आता माझं इन्क्लाइन प्लेन सारखं झालं की नाही काहीतरी इथं. हो. ह्याची नॉर्मल रिएक्शन लावू दे लागायची, पण ह्याची तर लागेल ना. हो. नॉर्मल रिएक्शन आहे म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन लागणार, म्हणजे रिटार्डेशन होईल की नाही सुरू याचं. हो. रिटार्डेशन डिपेंड्स ऑन थिटा. मग ते रिटार्डेशन कसं बनवलं, काय तिची इक्वेशन, असं विचारलं होतं. बेसिक क्वेश्चन कळाला का तुम्हाला? ठीक आहे. हे फाउंडेशन मध्ये जमणार नाही, हे फाउंडेशन मध्ये जमणार नाही तुम्हाला. ठीक आहे, फक्त बेसिक आयडिया येणं गरजेचं आहे तुम्हाला. सगळ्यांना कळलं हे कसं आलं ते 100%? हो सर. एक क्वेश्चन घ्या आणि मला त्याचं ऍक्सेलरेशन काढून दाखवा किती असेल. ठीक आहे, एक ब्लॉक आहे सर काय फॉर्म्युला फक्त अजून एकदा नोट डाऊन करणार. फॉर्म्युल्यावर G into sin क्वेश्चन theta. विचारणार नाही मी, घाबरू नका. म्हणजे पहिले नाही 2-3 तरी. क्वेश्चन विचारेन, मग काय डायरेक्ट तुम्हाला फॉर्म्युला लिहिला घ्या या फॉर्म्युला कसा आला विचारू नका. नाही सर. झालं सर. झालं शर्मिल? हो. झोपलायस का? नाही 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 नाही, एका वाक्यात 2 नाही आले की त्याचं उत्तर हो असतं, माहिती आहे ना तुला? निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस असतं. नाही सर. बघा रे, पहिला क्वेश्चन. ठीक आहे, एकदम चिल्लर टाईपचा क्वेश्चन आहे, विचार करून सांगायचं मला. समजा इथं एक ब्लॉक ठेवला इन्क्लाइन प्लेनवर आणि त्याचा मास आहे समजा 2 kg. ठीक आहे, इथला हा रफ आहे सरफेस, याचा कोएफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दिलाय समजा 0.5 आणि कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन दिलाय समजा 0.4. ठीक आहे, आणि हा अँगल दिलाय समजा 30 डिग्री. ह्याचं ऍक्सेलरेशन किती असेल सांगायचं. फाइंड द ऍक्सेलरेशन ऑफ द ब्लॉक. पहिला ऑप्शन आहे, सर एक मिनिट मी माझा doubt क्वेश्चन आहे. मध्ये डाऊट आला तुला या क्वेश्चन मध्ये? नाही नाही तो काल डाऊट होता तो विचारायचा हा राहिला. सोडवल्यावर बघू आपण. ह्या क्वेश्चन मध्ये पण ते सर या क्वेश्चन मध्ये ते यायला लागलंय. विचार विचार. हा, बाकीचे सोडवा रे. सर अगर एक बॉडी रेस्ट मध्ये आहे आणि त्याला आपण फोर्स दिलो, हम्म, काल पण असा क्वेश्चन पडलेला, हम्म. फोर्स दिला आपण आणि ते रेस्ट मधून कायनेट म्हणजे रेस्ट Motion मधून मध्ये. वेलोसिटी मध्ये आलं, हा हा मोशन मध्ये आलं. हा, मग त्यानंतर तोच फोर्स मी त्याचं कंटिन्यू केला. ऍक्सलरेशन कसं फाइंड करायचं? म्हणजे ते ते 0.5 स्टॅटिक फ्रिक्शन वेगळं आहे आणि 0.4 कायनेटिक फ्रिक्शन वेगळं असतं ना, बरोबर. हो मग तेव्हा कसं फाइंड करायचं? बाळा,
बरं ठीक आहे, थांब. तुझा डाऊट म्हणजे एवढा पण वाईट नाहीये, कन्सेप्च्युअल आहे. एक काम कर, सर जी काय घ्यायचं? G10 घे. शर्विल, एक काम कर, हा क्वेश्चन ट्राय कर, मी त्यासोबत ह्याचं पण सोल्युशन सांगतो. ठीक आहे, एकदा ट्राय तरी कर. का तुला जमतच नाहीये अप्रोच करायला याला? कशाचं सोल्युशन ह्याला सॉल्व्ह करू शकतो का नाही? हो बघतो, ट्राय करतो. सर ऑप्शन्स देता? नाही, ऑप्शन जर मला द्यायचे असेल तर मला पहिल्यांदा सोडवावं लागेल. मला ते सोडवायचं नाही आता सध्या. सांगा. सर रूट मध्ये वगैरे येते ना? येऊ दे. होय sir. व्हॅल्यू काढायच्या पॉइंट मध्ये त्याच्या. रूट शिकवलंय की नाही तुम्हाला? स्क्वेअर रूट कसा काढायचा? हो हो. सर माझं फारच सगळ्यांना आठवतंय ना रूट मध्ये कसं व्हॅल्यू, आणि तुम्ही रूट मध्ये कसं आलं एवढं सगळं? सर पूर्ण सर, मी नाही, तुम्हाला- थिटाची वगैरे वाली. हा म्हणजे टाक की रूट 3/2 वगैरे असलंच काहीतरी आलं असेल ना. हा तसंच. 1.7 रूट करून वगैरे कर, आन्सर काढ दे. दोघांचे आन्सर आलेले आहेत. ते बरोबर आहे. मला माहिती नाही, मी हे ऑप्शन्स म्हणून टाकतो इथं. तुम्ही सोडवलेत ना ते. घ्या. हो 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर, 4.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अजून कुणाचा आहे का रे आन्सर? काय 100 मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल काय? फारच काय तसं जादू. हे जी पेक्षा जास्त येणार नाही, एवढं कॉमन सेन्स आहे ना सगळ्यांना. हो हो नाही ढकलतो असं काय नाही. अजून एक 1.6 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बर, अजून आता मी शेवटचं लिहितो 0 मीटर पर सेकंड स्क्वेअर. यातलं काहीच नाही आलं तर बोनस मार्क्स तुम्हाला. ठीक आहे. सर अजून एक टाकला तर घेणार आहे तू डी ऑप्शन. ई ऑप्शन ठीक आहे. मल्टी करेक्ट टाकतो मी यातले. मल्टी करेक्ट येणार का याचे आन्सर? येऊ शकत नाही ना याचे मल्टी करेक्ट. ठीक आहे. 0.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा रे, सोडूया आपण. हा लक्ष द्या, हे म्यूएस का दिले रे मी? नुसतं लिमिटिंग रेस्ट मध्ये एका मोशन मध्ये बघायसाठी. चेक करण्यासाठी दिले ना. त्याचा फॉर्म्युला मध्ये हो. नोट नाही केलं ना तुम्ही? नाही. नाही कारण इथे म्यूके पुट कराल, म्यूएस चेक करण्यासाठी. मग एक्सेलरेशन काय असतं माझं? जी साइन थिटा मायनस म्यूके कॉस थिटा. ए बरोबर का? हो सर हो. जी ची व्हॅल्यू 10 घ्या. साइन 30 किती असतं रे? रूट 3/2 किती? 0.8. सर 1/2. साइन 30 1/2 सर. किती असतं? 1/2 साइन 60 रूट 3/2. धांत. हो सर. सर मी 1/2. आणि म्यूके किती असणार? 0.4. 0.4. कॉस 30 किती असतं? 1/2. रूट 3/2 रूट सर. 3/2. रूट 3/2 ची व्हॅल्यू काय असते? 1.7. 1. म्हणजे किती? 7/2. 0.85. हो हो तुम्हाला असली कॅल्क्युलेशन करताना जीव जात नाही ना तुमचा? हे पॉइंट मधले वगैरे हे नाही नाही. नाही सर. करा. मला काहीतरी वाट लागले तुम्ही मल्टिप्लाय नाही केलेलं त्याला कदाचित. नाही केलंय. सर माझं बरोबर येते 1.6. तुम्हाला सगळ्यांना कळलंय काही? कसं काय? तुमची झाली तर सिली मिस्टेकच झाली ना. कन्सेप्च्युअल मिस्टेक चुकून सुद्धा केलेली नाही ना तुम्ही? नाही. कळलंय का सगळ्यांना? हे हो सर. तुम्हाला मल्टिप्लिकेशन परत शिकवायची गरज नाही ना? 2 गुणिले 3 काय असतं वगैरे? नाही. द आन्सर इज 1.6. नो बोनस मार्क्स. नेगेटिव्ह. बाकीच्यांना काय असेल ते. हे कळलं काही खरंच? तर हो
पॉसिबल प्रॉब्लेम काय येऊ शकतात बघा तुम्हाला येऊ शकतात साइन थिटाच्या कॉस थिटाच्या व्हॅल्यू तुम्ही इकडे तिकडे करू शकता. दुसरी गोष्ट कॅल्क्युलेशन आणि काय कन्सेप्ट मध्ये काही इश्यू नाही ना कोणाला यात. हो नाही नाही. एक विचारू क्वेश्चन अजून हो हो का हँग झालाय नाही सर चॉकलेट प्रॉब्लेम. नाही सर. चॉकलेट प्रॉब्लेम. हा तर गुगल पे वर चॉकलेटचे पैसे सेट डेंजर आहे क्वेश्चन पाठवू का तुम्हाला. द्या सर. पण चॉकलेट प्रॉब्लेम तुम्हाला खरं त्याची कन्सेप्ट जमेल का माहित नाही मला. पाठवायला try नको, करू. आता दाखवा. पाठवू Try टाकू कर. क्वेश्चन हो. ट्राय करताय. हो तर काय तर हा, दुसरं सर. कन्सेप्ट नाही आहे ना. नाही हीच कन्सेप्ट आहे फक्त काय म्हणतात त्याला ते आउट ऑफ द बॉक्स जरा विचार करावा लागतो त्यात. चालेल का. हा सर मग द्या हो द्या सर सर. ओके चालेल. ओके द्या. समजा देखो सुनो जानो सीखो बघा. समजा की हा अँगल दिलाय 30. इथं तळात एक ब्लॉक आहे असा. कुठे आहे तळात. तळात खाली. चालेल. याचं किती आहे हे मला माहिती सांगा. ह्या मासचा काय उपयोग होता रे काय इथं कुठं नाही. कुठंच वापरलं नाही. नाही ना त्याला कारण मास कॅन्सल हा. झालं नाही. होतं. आठवते का हो हो काय पण घ्या. हो समजा याचं मास मी एम दिलं काही फरक पडत नाही. आणि ह्याला मी काय केलंय की इनिशियल व्हेलॉसिटी दिली समजा 10 मीटर पर सेकंड. मला असं का वाटलं क्वेश्चन सोडवून जीव जाणार सगळ्यांचा. सांगा रे मला तर द्या तुम्ही. क्वेश्चन कळलाय का तुम्हाला. काय केलंय मी हो हम्म. इथला 10 मीटर. कोएफिशियंट ऑफ कायनेटिक फ्रिक्शन आहे 0.4 मागासारखाच सेम. ठीक आहे. मला सांगा तुम्ही जर या ब्लॉकला ढकललं 10 मीटर पर सेकंड असं वर तर वर जाऊन असा पडेल का थांबेल कुठंतरी रिटार्डेशन मुळे कुठंतरी थांबेल का नाही. थांबेल का नाही हा हो थांबेल ना. थांबेल म्हणजे परत खाली घसरेल पण रिटार्डेशन होईल का नाही होणार त्याचं. हो होणार. हो रिटार्डेशन झाले की त्यासोबत दोन गोष्टी येतात स्टॉपिंग. सर का सांगितलं स्टॉपिंग डिस्टन्स स्टॉपिंग त्याच्या Stopping time. त्याच्या पुढचा आहे ते. ठीक आहे. हे स्टॉपिंग टाइम स्टॉपिंग डिस्टन्स महत्वाचा नाही आहे. हे सोडवून दाखवा मला हा डिस्टन्स किती असेल हा स्टॉपिंग डिस्टन्स. हा ज्याला आला की नाही नमन आहे माझं त्याला कळतंय का. करा मी ऍडव्हान्स आरामात क्रॅक करते ज्याला हा क्वेश्चन जमतो त्याला. ठीक आहे. नाही जमला तर टेन्शन नाही घ्यायच चिल. ठीक आहे. दोन गोष्टी आहेत. ऐका दोन गोष्टी आहेत. पहिला एक तर तुम्हाला हा क्वेश्चन जमू शकतो बेस्ट. नाही जमला आणि मी त्यानंतर तुम्हाला सांगितलं त्यावेळी कळालं बेटर. वर्स्ट वगैरे अशा काही गोष्टी नाही. कळलं ना सगळ्यांना. हो त्यामुळे जीवन मरणाचा क्वेश्चन बनवू नका याला. समजून घ्या कूल राहा आणि अप्लाय करा कन्सेप्ट करा. ऍम्ब्युलन्स वगैरे बोलावं लागत नाही रे क्वेश्चन सोडवताना सर खतम. नाही. नाही सर. शर्मिल सर मगाच्याच तर क्वेश्चन मध्ये थोडंच आहे. मगाच्याच क्वेश्चन मध्ये म्हणा सर. नाही सर नाही ठीक आहे करा ग्रास्पिंग डेंजर आहे रे पूर्ण. मला कळा लागली म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे. सर G10च घेऊ ना. हा ठीक आहे. सर बरोबर आहे. माहित नाही मला. हे बघा तुम्ही नुसते हिंट देतो एक छोटीशी फॉर्म्युले डायरेक्टली वापरू नका विचार करून सोडवा. ही हिंट आहे समजून घ्या. सर डिस्टन्स फाइंड करायचं ना जिथं तो ब्लॉक स्टॉप झालाय. हो सर मी सेंड केलंय.
तू व्यवस्थित बरोबर. कन्सेप्ट एकदम तू असं समज की तू टीचर आहेस फिजिक्सचा आणि तू शिकवताना प्रॉपर लॉजिकनं शिकवतोस कसा विचार कर हा क्वेश्चन. ठीक आहे, वन बाय वन, कुठं सुद्धा लॅक नको आहे आपल्याला, प्रॉपरली विचार करायचा. समजतंय? आणि जी मुलं नीटचा वगैरे प्रिपरेशन करतायत त्यांना ह्याचं टेन्शन नका घेऊ, असले क्वेश्चन येत नाही नीटला. याच्यामुळे आपण कन्सेप्ट डेव्हलप करतो, दॅट इज इम्पॉर्टंट. दोघांचं मन आन्सर सेम आलंय तुमचं. कदाचित दोघं पण तुम्ही बरोबर आहे. गंडवले वगैरे असं वाटलं नाही मला. कुणाचं सेम आलंय? असू दे कोणाच तरी. निहारिका तू फॉर्म्युला वापरलास डायरेक्टली? हो. विचार कर एकदा परत. मी वर जो फॉर्म्युला दिला तोच वापरलास तू? हो. विचार कर, एकदा विचार कर. तर मी पाठवले. ओके. सर सांगा की आन्सर काय. एक हिंट देऊ का रे पोरांनो? हा. ऐका 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 ऐका. मागाच्या क्वेश्चन मध्ये ब्लॉक खाली येत होता बरोबर? हो. सर इथे फ्रिक्शनल रिटार्डेशनची कन्सेप्ट येणार ना? नाही नाही नाही, ऐका ऐका व्यवस्थित ऐक, समजून घे. मगाशी ब्लॉक कुठे येत होता माझा? खाली येत होता. खाली. एमजे साइन थिटाची डायरेक्शन कुठे होती? खाली होती. हा. फ्रिक्शनची डायरेक्शन कुठे होती? वर होती. हो. म्हणून तुम्ही काय केलं? मायनस. हे सगळ्यांना कळलं? हो. आता थोडे जिनियस पोरांना कळाले मी काय म्हणतोय. आता बघा, मी तर कळलं. ब्लॉकला वर ढकलतोय. ग्रॅव्हिटी कुठं लागणार आहे? वर. खाली. ग्रॅव्हिटी कुठं लागणार? खाली. खाली. निहारिका सांग मला, कळलंय का? ब्लॉक कुठं निघालाय? वर निघालाय. ग्रॅव्हिटी कुठं लागेल? खालीच लागेल ना. फ्रिक्शन कुठं लागेल? वर लागेल खाली लागेल? खाली. खालीच लागेल. खाली. मग इथं मायनस वर काय येणार? प्लस. समजलंय? समजलं. कन्सेप्ट आहे हे, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग होतं आणि हे ज्याने केलं त्याला हा क्वेश्चन सुटला असेल. बाकी सगळं सेम आहे रे, बाकी तेच आहे. यू स्क्वेअर अपॉन 2a करून वगैरे सोडून होतो. तुम्हाला लॉजिक कळालं सगळ्यांना? कन्सेप्ट एव्हरीवन? हो. म्हणून नेक्स्ट टाइम काळजी घ्यायची, तो ब्लॉक कुठं मूव्ह करतोय ते बघा. खाली आला, सगळ्याला सेम फॉर्म्युला. आपण एसएससी शिकत नाहीये बाळांनो, सांगा मला, कळलंय का? हो सर. लॉजिक वर जास्त आहे. कॅल्क्युलेशन करायला माणसं ठेवूया आपण नंतर, त्याचं टेन्शन नका घेऊ. लॉजिक वापरता येईल सगळ्यांना खरंच. करा. आता मी दिलंय तुम्हाला आन्सर, आता फक्त कॅल्क्युलेशनचं काम आहे. करा करा, मी पण सोडवू, तुम्हाला जमतोय का बघतो अगोदर. एक्सेलरेशन म्हणजे हे रिटार्डेशन असणार आहे, कारण मोशन ज्या दिशेला त्याच्या उलट्या दिशेला दोघं मिळून काम करणार. कोण कोण? ग्रॅव्हिटी आणि फ्रिक्शन, बरोबर का? हो. काय काय लागेल इथं? mg साइन थिटा आणि इकडं काय लागेल? म्यू mg कॉस थिटा. मला हे परत डिराईव्ह करायची गरज आहे का रे? साध्या लॉजिकनं बघू शकतो की नाही मी एक्सेलरेशनची व्हॅल्यू माझी किती असणार, याचं मॅग्निट्यूड काढू आपण काय असेल ते. किती असणार? साइन थिटा प्लस म्यू. सगळ्यांना खरंच कळाले? फिजिक्सची शपथ घेऊन सांगा प्लस का घेतलंय? हो सर. हो सर. माझी खाली येत होतं म्हणून दोघांच्या फ्रिक्शनची डायरेक्शन, म्हणजे दोघांची डायरेक्शन उलटी होती म्हणून मायनस घेतलं होतं. इथं मायनस घ्यायचं नाही, प्लस घ्यायचं. कळलं? म्यू के कॉस थिटा. मग बघा हे रिटार्डेशन किती येतं? साइन थिटा म्हणजे 0.5 इंटू नाही प्लस 0.4 इंटू कॉस थिटा 0.85 आलं होतं ना रे, बरोबर का? मग 10 हे 0.5 प्लस 0.34 सारखं काहीतरी आलं होतं बघा मला अशी. 10 इन ब्रॅकेट 0.5 म्हणजे 0.84 आलं का? रिटार्डेशन किती असणार? 8.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याची डायरेक्शन माझ्या डोक्यात क्लिअर आहे? मी सेंड केलंय. कुठले? मागच्या बाजूला आहे म्हणजे त्याला मायनस लावलं काय चुकेल का रे माझं? नाही, कारण जिकडे मोशन आहे त्याला प्लस म्हणणार मी, उलट्या दिशेला लागले म्हणून मायनस. ब्लॉक खाली येत असतात, वेलॉसिटी वाढली असती, वर जाणार मायनस होणार आहे. मग मला हे मायनस प्लसचा संबंध नाही पडत जेव्हा मी स्टॉपिंग डिस्टन्सचा विचार करतो. स्टॉपिंग डिस्टन्स इज व्हॉट? फॉर्म्युला सांगा पटकन. U square by 2. A म्हणजे काय? एक्सेलरेशन रिटार्डेशन आहे? रिटार्डेशन. हे रिटार्डेशन by 2G. Acceleration. Retardation. स्टॉप कधी होणार? हिरो स्टॉप कधी होणार? ते रिटार्डेशन Retardation आहे. हो सर, retardation. 100 डिवायडेड बाय 2 इंटू हो हो. 8.4. कळलंय का सगळ्यांना?
हो आता बघा एक्स नॉट 100 8.4 ला मी अप्रॉक्सिमेटली 8.5 म्हणतो, चालेल? हो 8.5 चं डबल किती असतं? 17 असतं की नाही? हम्म 17 हो. 6 जा 102 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6 मीटर येईल काय? हो हो तुमचे खरंच प्राण उडाले ह्यावेळेला, सांगा. नाही सर 5.9 आलंय माझं. 5.9. सगळ्यांना समजलंय कसं? एव्हरीवन हो हो नेक्स्ट हो, टाइम सर. जरासं लॉजिक लावायचा प्रयत्न कराल की नाही तुम्ही, प्लस का मायनस ते हो बघाल की नाही? हो. ठीक आहे. तुमच्या वर्कशीट मध्ये क्वेश्चन्स आहेत थोडेसे याच्यावर, ठीक आहे? फक्त शोधून ट्राय कराल मी जे सांगतोय ते, ठीक आहे? मला तुम्ही फक्त लॉजिक सांगाल काय थोडंसं, आता जास्त नको याला एक्सटेंड करायला कारण आज खूप हेवी झालं तुमच्यासाठी. बघा समजा हे दोन क्वेश्चन आहेत, समजा हे विचार करायला का नुसतं जरासं सोडवायचं राहू दे. हो हा एक इन्क्लाइन प्लेन आहे, ह्याचा निम्मा सरफेस स्मूथ आहे आणि निम्मा सरफेस रफ आहे. हा जेईला पडलेला क्वेश्चन आहे. लॉजिक लावायचं सोडवायचं नाही, आता सध्या विचार करायचा. समजा हा ब्लॉक खाली मूव्ह करतोय म्हणजे अँगल ऑफ रिपोज पेक्षा मोठा की नाही याचा अँगल? हो इथं स्मूथ आहे. हो. स्मूथ म्हणजे काय रे? फ्रिक्शन लागेल का? नाही मग खाली येईल का नाही. तो? हो येणार. हो. कोणामुळे येणार? mg sin थिटा. म्हणजे MG sign. sin. म्हणजे इथली व्हेलॉसिटी समजा 0 होती, जस्ट रिलीज केला मी, इनिशियल व्हेलॉसिटी 0, इथं येऊपर्यंत काहीतरी व्हेलॉसिटी हो. बनेल का नाही याची? हो कुणामुळं? mg sin थिटा, बरोबर का? हो आता इथं काहीतरी व्हेलॉसिटी तर आली, mass- मासचा काय संबंध इथं? ऍक्सेलरेशन जी sin थिटा असतं ना, m मुळे का हो व्हेलॉसिटी कोण वाढवतो, फोर्स का ऍक्सेलरेशन? दोघं पण वाढवतो म्हणा. कसं? काय नाही ऐका, ऍक्सेलरेशन Exactly. इम्पॉर्टंट आहे ना. ऍक्सेलरेशन किती जी sin थिटा हे कळलंय सगळ्यांना खरंच आहे. हो आता समजा हे रफ आहे अँगल आणि तुम्हाला म्हटलं हे खाली येऊपर्यंत परत रेस्ट मध्ये येतं, होऊ शकतं का नाही रे असं? हो अरे पोरांनो कळलंय हो का? कारण हो, याची sir. जी काही व्हेलॉसिटी असणार त्याच्यावर आता इकडं म्यू mg cos थिटा लागेल, म्यू जी cos थिटा काय असेल तो, आणि इकडं कोण लागणार? mg sin थिटा लागेल की नाही? हो मग इथची जी काही व्हेलॉसिटी होती ती 0 बनण्यासाठी म्यू mg cos थिटा मोठा असलं पाहिजे की नाही रे याच्यापेक्षा? हो तरच होऊ शकतं ना. mg sin थिटा मोठा असेल तर ऍक्सेलरेशन हो, पुढच्या sir. दिशेला असेल, अजून वाढवेल त्याची व्हेलॉसिटी. तुम्हाला कळालं हे खरंच मी काय म्हणतोय ते? हो सर हो का ठीक आहे, सोडवायचं राहू दे. हा जेईचा क्वेश्चन आहे, तुमच्या वर्कशीट मध्ये सापडेल कुठेतरी तुम्हाला. समजतंय? एकदा हो. ट्राय करा, सोडवायचा प्रयत्न करा. आणि दुसरा क्वेश्चन असा होता, दोन इन्क्लाइन प्लेन हो आहेत, सर अँगल अँगलच काढायचं होतं त्यात. बघ व्यवस्थित, हे क्वेश्चन कळला का नाही तुला? हो सर हो कळाला. हा, समज दोन इन्क्लाइन प्लेन आहे, त्यातला एक स्मूथ आहे आणि एक रफ आहे. ठीक आहे, मी एकदम टोकाला वरच्या दोन ब्लॉक ठेवले. दोघं खाली घसरू शकतात. कधी घसरू शकतात? जेव्हा थिटा इज ग्रेटर दॅन अल्फा, बरोबर का? हो अरे पोरानं बोला, कॉमेंट सर केला तुम्ही. स्मूथला हो, sir. थीटा इज अरे हा, इथं काय फरक पडेल? स्मूथला नाही फरक पडणार. थिटा काय स्मूथला पण असू दे. नाही ना. मला फरक. काय स्मूथला काय फरक पडतो रे? स्मूथला काय पण असू दे, घसरणारच आहे ना तो खाली. अरे हो गुड, हो, बरोबर. sir. मग इथं mg sin थिटा लागणार हो आणि इकडे काय लागणार? mg sin थिटा मायनस म्यू mg cos थिटा, बरोबर. हो आता मला सांगा, कुणाला जास्त टाइम लागेल तळात यायला, रफला का स्मूथला? रफ रफला रफ बरोबर ना? अरे बोला. मग ह्याला समजा टी हो, टाइम sir. लागला हो आणि ह्याला टी पेक्षा जास्त लागला तर एन टी टाइम लागला, एन टाइम्स ग्रेटर. म्हणजे समजा हा जर 2 सेकंद असेल तर हा 4 सेकंद, म्हणजे किती टाइम्स ग्रेटर आहे? 2 टाइम्स ग्रेटर. कळतंय का? टू तर हा क्वेश्चन, हा सुद्धा क्वेश्चन जेईचा क्वेश्चन आहे. त्यांनी काय म्हटलं की इथं जर खाली यायला जेवढा टाइम लागतोय त्याच्या एन टाइम जास्त इथं टाइम लागतोय. समजतंय? अरे बोला. तर इथला म्यू किती आहे असं विचारलंय तुम्हाला. हा क्वेश्चन सोडवताना याला टेन्शन नका घेऊ, मी घेईन कधीतरी क्वेश्चन आहे, पण तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे का याची? हो मला सोडवायचं कसं आहे ते, ऍक्सेलरेशन वगैरे घेऊन स्टॉपिंग टाइमच्या गोष्टी, किंवा स्टॉपिंग टाइम इथं नाही वापरणार तुम्ही, साधे कायनॅमेटिक्सचे इक्वेशन्स वगैरे. कारण ह्याचं ऍक्सेलरेशन जी साइन थिटा, ह्याचं ऍक्सेलरेशन जी साइन थिटा मायनस म्यू के कॉस थिटा, बरोबर का? हो ठीक आहे.
मला फक्त हे बघायचं होतं की तुम्हाला कॉमन सेन्स अजून जिवंत आहे का डोक्यात. तर आहे. ठीक आहे. पहिला कंडिशन दुसरा कंडिशन दोन्ही कळाले सगळ्यांना. हो. ठीक आहे. शक्य झालं तर वर्कशीटमध्ये शोधून ही क्वेश्चन सोडवायचा प्रयत्न करा. नाही झाले आपण नंतर एकत्र बघू. चालेल. हो सर. ओके. येस सर. चलो विल एंड नाउ. बाय सर. बाय. बाय सर. टेक केअर. बाय सर. सर